फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन मधला आज आपण तिसरा टॉपिक बघणार आहोत, लॉसेस इन ऑप्टिकल फायबर्स. लॉसेस इन ऑप्टिकल फायबर्स. याच्या अगोदर आपण फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन बघितलं, ऑप्टिकल फायबर्स बघितले. आता त्या ऑप्टिकल फायबर्स मध्ये काय तोटे आहेत, काय नुकसान आहेत, लॉसेस इन ऑप्टिकल फायबर आजचा तिसरा टॉपिक आहे. तर ऑब्जेक्टिव्ह पाहूया. या धड्याच्या शेवटी आपण फायबर ऑप्टिक्स मधील नुकसानाचे प्रकार सांगण्यास सक्षम असाल. आपण ऑप्टिकल केबल मध्ये क्षमतेचे नुकसान स्पष्ट करण्यास सक्षम व्हाल. आपण फैलाव परिभाषित करू शकाल. आपण फैलावांचे प्रकार सांगू शकाल आणि प्रत्येक प्रकाराबद्दल स्पष्टीकरण देऊ शकाल. तर हे ऑब्जेक्टिव्ह आहेत, उद्दिष्टे आहेत. पुढे जाऊया, स्टार्ट करूया आपण. ऑप्टिकल फायबर मध्ये तोटे. तर लॉसेस आहेत दोन प्रकारचे, ॲटेन्युएशन आणि डिस्पर्शन. ॲटेन्युएशन आणि डिस्पर्शन म्हणजे ज्यावेळेला तुम्ही हे सिग्नल इनपुटला याप्रमाणे देता, म्हणजे आता डिजिटल फॉर्म मध्ये असते, त्याचं रूपांतर लाईट मध्ये केलं जातं आणि लाईटचं मग या फायबर ऑप्टिक मधनं प्रवाह होतो लाईटीचा आणि तो रिसिव्हर पर्यंत पोहोचते. रिसिव्हरला मग तुम्हाला असे सिग्नल्स मिळतात. पण तो याच्यामध्ये ॲटेन्युएशन मध्ये काय होतं की सिग्नल जसे तुम्ही आता डिजिटल सिग्नल्स या पल्सच्या स्वरूपात सिग्नल्स तर आहेतच, पण हे जे उंची आहे, इनपुटला समजा अशी उंची असेल तर आउटपुटला तुम्हाला बघा इथं सिग्नल्स कशी झाले, त्याच्या उंची कमी झाले. सिग्नल हा असंच भेटतोय 10001, आउटपुटला तेच आउटपुट मिळाले. फक्त काय झाले की ह्याची उंची कमी झाली, म्हणजे पॉवर लॉस झाला, शक्ती कमी झालेली आहे. यालाच म्हणतात ॲटेन्युएशन. हा पहिला तोटा झाला फायबर ऑप्टिक मधला, ॲटेन्युएशन. दुसरा आहे डिस्पर्शन. डिस्पर्शन म्हणजे काय, सिग्नल तेच परंतु आउटपुटला तुम्हाला कसं मिळतंय पहा. आता सिग्नल तुम्ही असं दिलाय, आउटपुट तुम्हाला असं मिळतंय. म्हणजे काय होते बघा की हा जो वेव्हफॉर्म आहे वरचा असा पल्स, ह्या पल्सच्या स्वरूपात नाही भेटत. म्हणजे जसं तर तुम्ही सिग्नल ह्याला काय म्हणता 1, ह्याला म्हणतात 0, ह्याला म्हणतात 1. आउटपुटला मिळताना हे दोन पल्सेसचा ओव्हरलॅप होतो, म्हणजे ह्या दोन्हीमध्ये मिसळतात आणि तुम्हाला आउटपुट मिळताना हे तो 0 हा रीडच करत नाही, ह्याला रीड करताना तो 1च रीड करते. म्हणजे 101 ऐवजी तुम्हाला आउटपुटला मिळतं 111 मिळतं. हे कशामुळे होतंय, तर हा जो ह्याची उंची जी आहे तर ह्याचा उंची पसरतो असा, म्हणजे ह्याचा फैलाव होतो. हा फैलाव झालेला जो वेव्हफॉर्म आहे ह्याला म्हणतात डिस्पर्शन. ही जी उंची मोठी झालेली आहे ह्याला म्हणतात डिस्पर्शन. जो फैलाव झालेला आहे, डिस्पर्शन, फैलाव. तर असे दोन प्रकारचे लॉसेस आहेत. आता आपण सगळं डिटेल मध्ये बघणार आहोत प्रत्येक लॉस. आता स्टार्ट करूया आपण ॲटेन्युएशन. तर ॲटेन्युएशन मगाशीच मी सांगितलं पॉवर लॉस असते. तर फायबर केबल मधील ऊर्जा कमी होणे ही केबलची सर्वात महत्वाची वैशिष्ट्ये आहे. पॉवर लॉसला बरेचदा ॲटेन्युएशन म्हटले जाते. म्हणजे पॉवर लॉस जे आहे तेच तुमचा ॲटेन्युएशन आहे. जेव्हा लांब अंतराच्या फायबर मधून प्रकाश वाहतो, प्रकाश कमजोर होणे, सिग्नलची शक्ती कमी होणे किंवा प्रकाश शक्ती कमी होणे याचे माप म्हणजेच ॲटेन्युएशन होय. ॲटेन्युएशन मुळे कार्यप्रदर्शनावर यासह सिस्टम बँडविड्थ कमी, माहिती प्रसारण दर, कार्यक्षमता आणि संपूर्ण सिस्टम क्षमता या सर्वांवर प्रतिकूल परिणाम होते. तर या ठिकाणी त्याचा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. ऑप्टिकल फायबर केबल मधील एकूण वीज तोटा आहे ॲटेन्युएशन 8 dB मध्ये, डेसिबल मध्ये, बरोबर 10 लॉग ऑफ पी आउट भागिले पी इन. तर हे फॉर्म्युला कशाचा आहे तुम्हाला आठवत असेल, मागे आपलं झालेलं आहे पॉवर गेन. पॉवर गेनचा फॉर्म्युला आहे आउटपुट पॉवर भागिले इनपुट पॉवर. हे सुद्धा दिलेलं आहे आउटपुट पॉवर भागिले इनपुट पॉवर. म्हणजे याच्यामध्ये हे बघा, 8 dB म्हणजेच ऊर्जा पातळीत एकूण घट म्हणजेच ॲटेन्युएशन. पी आउट म्हणजेच केबल आउटपुट पॉवर वॅट्स मध्ये, आणि पी इन म्हणजे केबल इनपुट पॉवर. तर पॉवर लॉस म्हणजेच तुमचा ॲटेन्युएशन, म्हणजे त्याची उंची कमी होते. आता हे उंची कशामुळे कमी होते ह्याच्यात सुद्धा अजून आपण बघू शकतो की फायबर ऑप्टिक्सच्या कुठल्या कुठल्या कारणामुळे ॲटेन्युएशन होतं. तर ह्याच्यामध्ये बघा, फायबर मधील मूलभूत ॲटेन्युएशनची यंत्रणा आहेत. एक म्हणजे शोषण,
विखुरलेलेपणा आणि ऑप्टिकल ऊर्जाचे किरणोत्सर्गी नुकसान, असे 3 प्रकार आहेत की ज्याच्यामुळं अॅट्युनेशन होतं. ऍब्झॉर्प्शन, स्कॅटरिंग अँड रेडिएटिव्ह लॉसेस ऑफ द ऑप्टिकल एनर्जी. तर हे काय आहे, तर आता ह्याच्यात परत आपण स्टेप बाय स्टेप सगळं बघू. आता हे सगळं अॅट्युनेशनचाच प्रकार चाललाय की पॉवर लॉस जे होतोय तुमचा इनपुटला जो सिग्नल देता तुम्ही त्या आउटपुटला म्हणजेच रिसिव्हर पर्यंत जो पोहोचणारा जो लाईट सिग्नल आहे त्याच्यामध्ये काय होते, त्याचा पॉवर लॉस होतो, त्याची उंची कमी होते, त्याला म्हणतात अॅट्युनेशन. त्याच्यातले कुठल्या कारणामुळे ते अॅट्युनेशन होते, त्याच्यातले 3 कारण आपण बघणार आहोत. ऍब्झॉर्प्शन, स्कॅटरिंग आणि रेडिएटिव्ह लॉसेस, म्हणजेच ऑप्टिकल ऊर्जाचे किरणोत्सर्गी नुकसान. आता याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप बघा परत. ऍब्झॉर्प्शन म्हणजे काय, तर ऍब्झॉर्प्शन प्रकाशाचे शोषण व विखुरलेले प्रकाश हे फायबरच्या मटेरियल आणि ऑप्टिकल वेव्ह गाईडच्या संरचनात्मक उणिवाशी संबंधित आहे. आकृती 2 मध्ये दर्शवल्यानुसार जेव्हा ऑप्टिकल फायबर वक्रताच्या मर्यादित त्रिज्याचे वागते तेव्हा विकिरणात्मक नुकसान होते. म्हणजेच रेडिएटिव्ह लॉस जो आहे तो रेडिएटिव्ह लॉस कशामुळे होते, तर समजा तुमचं इथं व्यवस्थित जोडणी नसेल फायबरची किंवा असे तिरके वाकडे असे फायबर्स असतील तर त्याच्यातनं काय होतात, किरण बाहेर पडतात, त्यालाच म्हणतात विकिरणात्मक नुकसान. म्हणजे ह्याच्यातनं काय प्रकाश बाहेर निघून जातात, त्या ह्याच्यामुळं या व्यवस्थित कनेक्शन नसेल फायबरमध्ये. दुसरं ऍब्झॉर्प्शन कशामुळे होऊ शकते, शोषण, म्हणजेच तुमचा फायबर जो आहे तो चांगल्या प्रतीचा फायबर नसेल तो फायबर काय होतं की तो प्रकाशाला शोषून घेतो. म्हणजेच आता समजा तुम्ही म्हणला की हा फायबर तयार करताना आता तुम्ही सिलिका किंवा सिलिकॉन डायऑक्साईडचा बनवलेला आहे, पण ते समजा तुम्ही 99.999% बनवलेला आहे, पण त्याच्यात 0.999 म्हणजे अजून 0.0001 हा काहीतरी त्या ठिकाणी राहिलेला आहे. तो राहिलेला म्हणजेच त्याच्यामध्ये थोडा तरी तफावत असते, बनवताना त्याच्यामध्ये थोडा तरी तफावत राहतं. त्या तफावतामुळे थोड्याशा प्रमाणात ह्या त्रुट्या होतात की ते प्रकाशाला, ज्या वेळेला प्रकाश या कोर मधून या फायबर ऑप्टिक मधनं वाहत असते तर तो कोर काय करतं, स्वतःहून त्याच्या मटेरियलच्या गुणधर्मामुळं काय वेळेला त्या तोटेमुळं तो काय करतं, त्याला शोषून घेतं, प्रकाशाला शोषून घेतं. प्रकाशाला शोषून घेतलं म्हणजे शेवटी जो आउटपुटला जो मिळणारा प्रकाश आहे तो सगळा मिळत नाही, म्हणजेच त्याची पॉवर लॉस होते. हा पहिला झाला शोषून घेणे. दुसरा काय होते, स्कॅटरिंग होते. म्हणजे काय होते, विखुरतात प्रकाश आतमध्ये, व्यवस्थित मटेरियल तो नसेल तर तिथे काय होते, प्रकाश कुठेतरी येऊन असे विखुरलेले जातात. विखुरल्यामुळे सुद्धा काय होते, सगळा प्रकाश तुम्हाला आउटपुटला मिळत नाही. म्हणजेच काय होते, प्रकाश आउटपुटला सगळे मिळत नसल्यामुळं पॉवर लॉस होतो शेवटी. आणि तिसरं काय होते, ह्याच्यातनं तुमचा विकिरणात्मक लॉस होतो की तुमच्या असे वाकडे तिरके समजा फायबर झाला असेल तर त्याच्यातनं, किंवा हे असे ओबड-धाबड कनेक्शन असतील, 2 फायबरचे जॉईंट मारताना असं व्यवस्थित जॉईंट नाही मारलं तर ह्याच्यामुळे सुद्धा काय होते, प्रकाश असे बाहेर निघून जातं. इथं सुद्धा बघा प्रकाश निघून जातं. तर ह्या 3 कारणामुळे काय होते, तुमचे जे लाईट आहे तुम्हाला आउटपुटला मिळत नाही, अॅट्युनेशन होतं, पॉवर लॉस होतो. तर ह्याच्यासाठी तुम्ही एक व्हिडिओ फॉर्म मध्ये सुद्धा तुम्हाला दाखवतो की खरोखर कसा वेव्हफॉर्म ऍक्च्युली तिथं विखुरण्या स्वरूपात किंवा ऑब्झर्प्शन काय होतं, शोषण. ऑब्झर्प्शन म्हणजेच तो शोषण करते कोर, स्कॅटरिंग म्हणजेच विखुरले जातात, आणि रेडिएटिव्ह म्हणजेच ऑप्टिकल ऊर्जाचे किरणोत्सर्गी नुकसान. तर ह्या व्हिडिओ फॉर्म मध्ये तुम्हाला दाखवतो. आता इथं काय बघा, हा समजा एक फायबर आहे आणि ह्याचा व्यवस्थित समजा तुम्ही कनेक्शन करताना व्यवस्थित पॉलिश जो आहे तो साफ केलेला नसेल, आता ही मुद्दाम पॉलिश करतोय त्याच्यामुळे काय परिणाम होते पहा. आता ह्याला मुद्दाम पॉलिश केलं जातंय, मुद्दाम पॉलिशिंग केलं जातं. तर पॉलिशिंगमुळे ज्यावेळेला तुम्ही हे लेझर बीम ह्याच्यावर सोडता तुम्ही किंवा लाईट त्याच्यावर सोडता तर इथं काय होते पहा. तर हे बघा, तर प्रकाश जसा याच्यातनं घुसतो त्यावेळेला प्रवाह ज्या वेळेला याच्यातनं वाहतो
तर हे प्रकाश बघा सगळ्या बाजूने दिसतंय, ह्याला म्हणतात स्कॅटरिंग. म्हणजेच विखरतात, प्रकाश सगळा विखरतो. त्या विखरल्यामुळे काय होते, तुमचा जो प्रकाश इकडून चाललेला आहे तो शेवटी तुम्हाला आउटपुटला तिकडं दुसऱ्या साईडला सगळा प्रकाश तुम्हाला मिळत नाही. इथं बराच प्रकाश या ठिकाणी विखरला जातो. तर हे कशामुळं, तर हे व्यवस्थित तुमचा कोर नसेल, पॉलिश ऑइली असेल तर तो, तेलकट ऑइली असेल तर तो प्रकाश काय करतो, विखरला जातो, आतल्या आत कोर मध्ये विखरला जातो. अजून या ठिकाणी पण बघायला मिळेल तुम्हाला की अब्झॉर्प्शन काय होते. तर अब्झॉर्प्शन म्हणजेच तो प्रकाशाला शोषून घेतोय बघा, याला म्हणतात ऍब्झॉर्प्शन. हा प्रकाशाला शोषून घेतोय. आणि दुसरा इथं विखरतात, स्कॅटरिंग बघा, हे प्रकाश सगळीकडे विखरतोय, ह्याला म्हणतात स्कॅटरिंग. तर आता काय बघितलं आपण, तर हे अॅट्युनेशनचे 3 प्रकार बघितले, ऍब्झॉर्प्शन, स्कॅटरिंग अँड रेडिएटिव्ह लॉसेस. शोषण, विखुरलेले आणि ऑप्टिकल ऊर्जाचे किरणोत्सर्गी नुकसान. आता हे अॅट्युनेशन झाला, पहिला प्रकार झाला तुमचा तोठामधला अॅट्युनेशन. आता दुसरा बघूया, डिस्पर्शन. तर डिस्पर्शन म्हणजे काय बघूया. तर मगाशी मी दाखवलं तुम्हाला की समजा असा पल्स आहे इनपुटला, तर तुमचा आउटपुटला असा फैलाव मिळतो, ह्याला म्हणतात डिस्पर्शन. आता हा सिंगल पल्स आहे तर तुम्हाला सिंगल डिस्पर्शन मिळालं. 2 पल्सेस असतील समजा, आता ऍक्च्युली हे असा डिजिटल फॉर्म मध्ये असते, पण तो इथं दाखवताना जरा असा पल्सच्या स्वरूपात दाखवलंय. तर हा पल्स समजा 1 0 1 असा आहे, पण ज्यावेळेला तुमच्या आउटपुटला मिळते तर हे आउटपुटला तुम्हाला असं नाही मिळत. मग काहीतरी तोट्यामुळे काय होतं, काहीतरी या ठिकाणी लॉस होतं. लॉस काय असते की हा जो वेव्हफॉर्म आहे असा पीक स्वरूपातला किंवा असा चौकोन आहे, तो चौकोन मिळत नाही, असा पसरलेला भेटतो, फैलाव मधला भेटतो. आणि 2 पल्सेस एकमेकांमध्ये ओव्हरलॅप होतात. त्याच्यामुळे काय होते की 101 जो पल्स आहे तो ऐवजी नुसता 1 किंवा तो रीड करताना व्यवस्थित रीड होत नाही, 1च काहीतरी डाटा तुम्हाला आउटपुटला मिळतो, म्हणजे करप्टेड डाटा आउटपुटला मिळतो, ह्याला म्हणतात डिस्पर्शन. तर हे सुद्धा डिस्पर्शन वेगवेगळ्या प्रकारचे असतात, ते पण बघूया स्टेप बाय स्टेप. तर डिस्पर्शन 2 प्रकारचे असतात, एक आहे इंट्रा मॉडल डिस्पर्शन आणि दुसरा आहे इंटर मॉडल डिस्पर्शन. इंट्रा मॉडल डिस्पर्शन हे सिंगल मोड फायबरसाठी आणि इंटर मॉडल डिस्पर्शन हे मल्टी मोड फायबरसाठी. परत इंट्रा मॉडल डिस्पर्शन मध्ये परत 3 प्रकार आहेत पहा, मटेरियल और क्रोमॅटिक डिस्पर्शन, दुसरा आहे वेवगाइड डिस्पर्शन, तिसरा आहे ग्रुप वेलोसिटी डिस्पर्शन. तर स्टेप बाय स्टेप बघूया. पहिल्यांदा इंट्रा मॉडल डिस्पर्शन, पहिला प्रकार मधला इंट्रा मॉडल डिस्पर्शन, ज्याला क्रोमॅटिक डिस्पर्शन सुद्धा म्हणतात. क्रोमॅटिक म्हणजेच रंगीबेरंगी फैलाव. तर याच्यामध्ये काय होते, इंट्रा मॉडल डिस्पर्शन इज पल्स स्प्रेडिंग दॅट ऑकर विद इन ए सिंगल मोड. इंट्रा मॉडल फैलाव म्हणजे पल्स पसरवणे जे एका मोड मध्ये येते, सिंगल मोड मध्ये. ग्रुप वेगवेगळ्या वेव्हलेंथचे कार्य असल्यामुळे हे उद्भवते. ऑप्टिकल स्त्रोताची वाढवणारी वर्णक्रमीय रुंदी इंट्रा मॉडल फैलाव वाढवते. आता हे नक्की काय, तर याच्यामध्ये काय की पूर्वीच आपण आता मागच्या ऑप्टिकल फायबर मध्ये ह्याचा अभ्यास केलेला आहे, जरा थोडस फ्लॅशबॅक मध्ये जाऊया की काय आहे. आपण एक फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम मध्ये व्हिज्युअल स्पेक्ट्रम बघितलं की ज्याच्यामध्ये जेवढ्या एरियामध्ये आपल्या डोळ्याने आपण हे कलर्स पाहू शकतो, 7 कलर ज्याला आपण विबग्युअर म्हणतो. तर ह्याच्यातले 7 कलरचे जेवढे कलर आहेत, प्रत्येक कलरचा वेव्हलेंथ जो आहे, तरंगाची लांबी, हे वेव्हलेंथ 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर, हे नॅनोमीटर मध्ये आहे. ही वेव्हलेंथ प्रत्येकाची वेगवेगळ्या प्रकारची असतात, म्हणजे वेगवेगळे वेव्हलेंथचे असतात. तर ज्या वेळेला तुम्ही हे प्रकाश ह्या ह्याच्यातनं सोडता, असे वेगवेगळे वेगवेगळे कलरचे वेव्हलेंथचे, म्हणजे आता एकच कलर नसते, सगळे कलर असतात त्याच्यामध्ये, 7 कलर असणार तुम्हाला. लाईट असला म्हणजे लाईट मध्ये सगळे कलर येणार. मग सगळे कलर, वेगवेगळे कलर्स ज्यावेळेला तुम्ही ह्याच्यातनं सोडता, तर रेड आहे, ग्रीन आहे, ब्लू आहे, ते सगळे कलर ह्याच्यातनं वाहणार आहे. पण ते काय सगळे एकाच वेळेला पोहोचणार आहेत का, तर हे ह्याच्यामुळे पोहोचणार नाही. त्या कारणामुळे का, तर प्रत्येकाची वेव्हलेंथ कमी आहे. त्याचं एक उदाहरण आपण बघू शकतो.
की समजा एक ग्रीन लाईट आहे, एक रेड लाईट आहे. ग्रीन लाईट ची स्पीड किती येते बघा. तर त्याच्यामध्ये तुम्ही काय कॅल्क्युलेट करायचं, स्पीड ऑफ लाईट कशी कॅल्क्युलेट करायची, फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट इंटू वेव्हलेंथ ऑफ लाईट. म्हणजे बघा फ्रिक्वेन्सी पाहिजे त्याला, वेव्हलेंथ पाहिजे. तर आपण ग्रीन लाईट घेतले, रेड लाईट घेतले. ग्रीन लाईटची फ्रिक्वेन्सी किती आहे बघा, 550 गुणिले 10⁻⁹ मीटर्स गुणिले वेव्हलेंथ आहे, सॉरी उलट झालं, हे वेव्हलेंथ आहे, हे वेव्हलेंथ आहे आणि हे फ्रिक्वेन्सी आहे. लक्षात उलट झाले जरा. तर हे वेव्हलेंथ आहे, हे फ्रिक्वेन्सी आहे. मग ह्या दोन्हीचं गुणाकार केलं त्याचं उत्तर किती येते बघा, 2,99,750 किलोमीटर पर सेकंड. हे ग्रीनची लाईट झाली. रेडची लाईटची स्पीड किती आली पहा. तर याच्यामध्ये वेव्हलेंथ आहे 670 गुणिले 10⁻⁹ मीटर गुणिले म्हणजेच नॅनोमीटर गुणिले 4.3 गुणिले 10⁻14 हर्ट्ज, टेरा हर्ट्ज. तर हे किती आलं, ह्याचं एवढं कॅल्क्युलेशन करून इथे येणार 2,88,100 किलो 2,88,100 किलोमीटर पर सेकंड. तर बघा इथं तुम्हाला काय दिसते बघा, की ग्रीनची लाईटची स्पीड कमी जास्त आहे आणि रेड लाईटची स्पीड कमी आहे. म्हणजे बघा इथं कमी वेव्हलेंथ आहे, इकडे जास्त वेव्हलेंथ आहे, इकडे कमी वेव्हलेंथ आहे, इकडे जास्त वेव्हलेंथ आहे. म्हणजे वेव्हलेंथ मध्ये बदलला, फ्रिक्वेन्सी मध्ये सुद्धा बदल झाले. म्हणजे आता बघा हे कमी फ्रिक्वेन्सी, ही जास्त फ्रिक्वेन्सी. जास्त फ्रिक्वेन्सी आहे म्हणजेच हाय स्पीड, कमी फ्रिक्वेन्सी आहे म्हणजेच लो स्पीड. ह्या कारणामुळे काय होते की तुमचे वेव्हफॉर्म्स व्यवस्थित तिथं वेगवेगळे वेव्हलेंथचे असल्यामुळं तुम्हाला सगळे फ्रिक्वेन्सी सिग्नल इथंपर्यंत पोहोचत नाही. म्हणून हे फैलाव मिळतो. असं वेगवेगळे कलर वेगवेगळ्या वेळाने पोचतात म्हणून असा फैलाव मिळतो. लक्षात. म्हणून त्याला म्हणतात डिस्पर्शन. तर त्यालाच म्हणतात क्रोमॅटिक डिस्पर्शन. क्रोमॅटिक डिस्पर्शन, रंगीबेरंगी फैलाव. तर ह्याचं तुम्हाला एक व्हिडिओ फॉर्म मध्ये दाखवतो. आता बघा इथं दोन लाईट्स आहेत, एक ग्रीन आहे, दुसरा रेड लाईट आहे. आता याच्यात तुम्हाला बघा ते ग्रीन लाईट पण सोडतात आणि रेड लाईट पण सोडतात. ही ग्रीन लाईट तुम्हाला दिसते, पण तुम्हाला रेड लाईट दिसते का बघा. आता ही ग्रीन लाईट तर सोडतात बघा तुम्हाला, पण तो रेड लाईट काहीच दिसत नाही. आता बघा इथं तुम्हाला ग्रीन लाईट दिसते, पण तो रेड लाईट थोडीशीच दिसते. म्हणजेच काय की ग्रीन लाईटची स्पीड जास्त आहे आणि रेड लाईटची स्पीड कमी आहे. म्हणजे ग्रीन लवकर पोहोचणार आहे आणि हे नंतर पोहोचणार आहे. ह्याच्यामुळे काय होतंय, तुमचा डिस्पर्शन होतो, म्हणजे सिग्नल व्यवस्थित आउटपुटला पोहोचत नाही. हे एक उदाहरण आहे. अजून तुम्हाला उदाहरण दाखवतो पुढे. हे कशावर अवलंबून आहे, सगळं वेव्हलेंथशी अवलंबून आहे. तरंगांची लांबी जी आहे याच्यावर अवलंबून आहे. आता बघा एक एक्झाम्पल असं दिलंय की समजा दोन कलरच्या गाड्या आहेत, एक ब्लू कलरची गाडी आहे आणि एक रेड कलरची गाडी आहे. आता ब्लू कलरच्या गाडीला स्पीड आहे 65 मीटर पर सेकंड, सॉरी 65 मीटर पर आवर, आणि ह्याला काय म्हणले 55 मीटर पर आवर. तर आता हे काय होणार आहे, 65 मीटर पर आवर म्हणजेच काय, हा ह्याच्यापेक्षा अगोदर पोहोचणार आहे. पहा ह्याच्या अगोदर पोहोचला, म्हणजे ब्लू पहिला पोहोचलाय, रेड नंतर पोहोचलाय. म्हणजे तुमचे दोन्ही कलर एकाच वेळेला पोहोचत नाही. ह्या डिफरन्समुळं ह्यालाच म्हणतात डिस्पर्शन. ह्याच्यामुळे काय होतंय, तुमचा जो आउटपुटचा जो वेव्हफॉर्म आहे तो तुम्हाला असा फैलाव स्वरूपात मिळतो. ह्यालाच म्हणतात क्रोमॅटिक डिस्पर्शन. ह्यालाच म्हणतात क्रोमॅटिक डिस्पर्शन. लक्षात आलं असेल तुमच्या आता क्रोमॅटिक डिस्पर्शन म्हणजे काय. इथं सुद्धा दाखवले बघा. इथं तुम्ही हे पल्स दिलाय, एक पल्स दिलाय तर तुम्हाला असं फैलाव दिसतंय. दोन पल्स दिला की तुम्हाला एकावर एक असा ओव्हरलॅप झालेला दिसतोय. तर ह्याला म्हणतात डिस्पर्शन. तर त्याच्यातला पहिला जो प्रकार आहे मटेरियल डिस्पर्शन. मटेरियल डिस्पर्शन म्हणजेच नावामध्येच आहे, मटेरियल डिस्पर्शन म्हणजेच त्या मटेरियलच्या गुणधर्मामुळे डिस्पर्शन होणे. तर मटेरियल सुद्धा व्यवस्थित चांगल्या क्वालिटीचा मटेरियल नसेल, म्हणजे जो सिलिका किंवा सिलिकॉन डायऑक्साईड जे तुम्ही वापरणार आहात हे फायबर ऑप्टिक बनवण्यासाठी, तर फायबर ऑप्टिक बनवण्यासाठी जो मटेरियल तुम्ही वापरणार ते चांगल्या प्रतीचा नसेल तर त्या मटेरियल मुळे सुद्धा डिस्पर्शन होणार आहे. सिलिकाचे अपवर्तक सूचकांक तरंग लांबी अवलंबून असतात. भिन्न तरंग लांबी भिन्न अपवर्तक निर्देशांक आहे, याला भौतिक फैलाव असे म्हणतात. आम्ही भौतिक फैलाव बदलू शकत नाही कारण ते केवळ सामग्रीवर अवलंबून असते.
त्याच्यामध्ये तुम्ही मटेरियल काय बदलू शकत नाही. मटेरियल अवलंबून असणार असेल तर तुम्ही काय त्याला मटेरियलला तुम्ही काय बदलू शकत नाही. पण ती पण कसं निग्लिजिबल असते. मगाशीच सांगितलं, मटेरियल तयार करताना तुमचं मटेरियल 99.99% मध्ये बनवत आहे, त्याच्यातलं 0.0001 म्हणजे इट इज निग्लिजिबल. तेवढ्या प्रमाणातलंच फक्त डिस्टॉर्शन किंवा मटेरियल डिस्पर्शन तुम्हाला मिळतं. त्याच्यासाठी सुद्धा काय हे आहेत की बाबा तुम्ही त्याच्यातनं कमी करू शकता, डिस्पर्शन कमी करू शकता, अट्युनेशन सुद्धा कमी करू शकता. तर त्याच्यातनं तुम्हाला काय काय तोटे जे आहेत, लॉसेस जे आहेत ते ओव्हरकम करायचे असेल तर त्याच्यासाठी तुम्ही पुढे बघणार आहात किंवा त्याच्यातनं तुम्हाला काय काय करता येईल. हा पहिला प्रकार झाला मटेरियल डिस्पर्शन. दुसरा आहे वेव्हगाइड डिस्पर्शन. वेव्हगाइड डिस्पर्शन हे याच्यातलं चाललंय बरं का. इंट्रा मॉडल डिस्पर्शन मधला जो सिंगल मोड मध्ये आहे, ते सिंगल मोड मधलेच हे 3 प्रकार आहेत. मटेरियल किंवा क्रोमॅटिक डिस्पर्शन, वेव्हगाइड डिस्पर्शन आणि ग्रुप. त्याच्यातला मटेरियल आता बघितला. दुसरा आहे वेव्हगाइड डिस्पर्शन. वेव्हगाइड डिस्पर्शन म्हणजे ह्या सगळ्यामध्ये तुमचा जो चालेल डिस्पर्शन, याच्यामध्ये आउटपुटचा वेव्हफॉर्म हा फैलाव स्वरूपात मिळणार आहे. तर ह्या कुठल्या कुठल्या कारणामुळे, तर पहिला आपण बघितला तो मटेरियल मुळे होते, त्या फायबर ऑप्टिकच्या मटेरियल बरोबर असते. दुसरा आहे वेव्हगाइड वर. आता ही वेव्हगाइड काय तर झालेलं आहे आपल्या मागच, की वेव्हगाइड म्हणजे काय की तुम्ही या कोर मधून प्रकाशाला प्रवाह करण्यासाठी मदत करणार आहे ही फायबर ऑप्टिक. तर ह्याच्यातनं तो वाहणार आहे, म्हणजेच तो वेव्हगाइड आहे त्याला. पण तो हे कोर मधून तुमचा जो लाईट आहे तो कोर मधून तर वाहणारच आहे, प्लस त्याच्या साईडला हा क्लॅडिंग पण असते. क्लॅडिंग पण काचेचाच असतो आणि कोर हा तुमचा काचेचा असतो. पण तो कोर मधून तुमचा जो प्रकाश आहे तो हाय स्पीडनं जाणार आहे. आणि क्लॅडिंगचं काम फक्त काय की तो प्रकाश फक्त बाहेर सोडत नाही, त्याच्यातनं बाहेर जात नाही, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा प्रकाश वाहतो त्या क्लॅडिंग मधून सुद्धा. म्हणजे काय होतंय की प्रकाश ज्या वेळेला ह्याच्यातनं वाहतं कोर मधून, तर त्या ठिकाणी दोन्हीची शक्ती विभागली जाते, क्लॅडिंग मधून सुद्धा आणि कोर मधून सुद्धा. त्या विभागणीमुळे काय होते, या वेव्हगाइड मुळे ह्या दोन्ही मधला जो पॉवर आहे तो डिस्ट्रीब्युट झाल्यामुळं, विभागणी झाल्यामुळं काय होतं, आउटपुटला मिळणारा जो वेव्हफॉर्म आहे तो डिस्पर्शन फॉर्म मध्ये मिळतो, फैलाव फॉर्म मध्ये मिळतो. ह्यालाच म्हणतात वेव्हगाइड डिस्पर्शन. हा दुसरा प्रकार झाला वेव्हगाइड डिस्पर्शन. आणि तिसरा प्रकार आहे ग्रुप वेलॉसिटी डिस्पर्शन. तर मगाशी सांगितलं ग्रुप वेलॉसिटी डिस्पर्शन म्हणजे प्रत्येक कलरची वेलॉसिटी, प्रत्येक कलरचं स्पीड हे कमी जास्त असते. आणि जसं जसं कमी जास्त कलरचे वेव्हफॉर्म्स तुमचे आउटपुटला रिसिव्हर पर्यंत पोहोचणार, तर तुमचा एक कुठलाचा कलर अगोदर पोहोचेल, दुसरा कलर वेळानं पोहोचेल. त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमचा पसरलेला किंवा फैलाव स्वरूपात आउटपुट मिळणार आहे, ज्याला म्हणतात डिस्पर्शन. अशा पद्धतीने आपण 3 प्रकारचे डिस्पर्शन बघितले. ग्रुप वेलोसिटी डिस्पर्शन, वेव्हगाइड डिस्पर्शन आणि मटेरियल डिस्पर्शन. त्याच्यातला पहिल्या प्रकार मधला 3 प्रकार. आता दुसरा जो प्रकार आहे तो इंटरमोडल डिस्टॉर्शन किंवा मल्टीमोड डिस्पर्शन. इंटरमोडल डिस्पर्शन किंवा डिस्टॉर्शन किंवा मल्टीमोड डिस्पर्शन. तर हे कशामध्ये वापरतात, हे मल्टीमोड मध्ये. हे सगळे जे होतं ते सिंगल मोड मध्ये होतं, हे आहे मल्टीमोड. तर ह्याच्यामध्ये सुद्धा सेम तेच आहे की समजा हे आहे फायबर ऑप्टिक, याच्यामध्ये 2 कलरचे रेज आहेत, एक रे बी आहे, एक रे ए आहे. याच्यामध्ये समजा हा रे ए आहे जो आहे तो रे बी विल अराइव फर्स्ट. आता बी या रेच्या अगोदर पोहोचणार. का पोहोचणार पहा, तर हे सरळ रेषेत रे बी जातोय आणि रे ए जो आहे तो असा रिफ्लेक्ट होत, परावर्तित होत, असा रिफ्लेक्ट होत मग इथं पोहोचणार आहे. म्हणजे काय, हा थोडासा वेळाने इथं पोहोचणार आणि हा जो मधला वेव्हफॉर्म आहे रे आहे तो लवकर पोहोचणार आहे. म्हणजे प्रकाश हा लवकर पोहोचेल, हा प्रकाश वेळाने पोहोचणार. तर ह्या दोन्ही वेळाने पोहोचत असल्यामुळं याच्यामध्ये काय तयार होणार आहे, डिस्पर्शन. तर हे कशामध्ये येतं, मल्टीमोड डिस्पर्शन मध्ये, ज्याला म्हणतात इंटरमोडल डिस्टॉर्शन किंवा डिस्पर्शन. अशा 2 प्रकारचे आपण डिस्पर्शन बघितलं. एक इंट्रामॉडल डिस्पर्शन आणि दुसरं बघितलं इंटरमोडल डिस्पर्शन.
तर तुम्हाला आयडिया आला असेल की डिस्पर्शन म्हणजे काय आणि ऍक्टिव्हेशन म्हणजे काय आणि फायबर ऑप्टिक केबल मधले लॉसेसचे प्रकार. आता बघूया की एवढं सगळं आपण सोल्युशन बघितलं, सॉरी लॉसेस बघितलं, सगळे तोटे बघितले, काय काय प्रॉब्लेम्स येत आहेत, शक्ती कमी होते, प्रकाश कुठेतरी वाया जातोय, कुठं शोषला जातो, कुठं स्कॅटरिंग होते आणि मग ते त्याच्यात फैलाव होतो, काय काय लाईट व्यवस्थित पोहोचत नाही. पण ह्याच्यासाठी कुठं शक्ती कमी होत असेल तर आपण बरेच वेळा इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये करतो बघा, की तुमचा व्होल्टेज कमी जात असेल, पॉवर कमी झालेला असेल तर तुम्ही एक ऍम्प्लिफायर वापरता. आपलं झालेलं आहे ऍम्प्लिफायर, तर कोणता कॉम्पोनंट ऍम्प्लिफिकेशन करते ते सुद्धा झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये सुद्धा लक्षात घ्या, या फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन मध्ये सुद्धा ऍम्प्लिफायरचा वापर केला जातो. तर त्या ऍम्प्लिफायर मध्ये कसं आहे की आता मी एक शेवटी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे की इंटरनेट कम्युनिकेशन मध्ये तुमचं फायबर ऑप्टिक्स कसं काम करते. मग एवढ्या लांब पर्यंत तुमची वायर टाकलेली आहे फायबर ऑप्टिक्सची, मग ते सगळे आतापर्यंत आपल्या रूम पर्यंत, आपल्या लॅपटॉप पर्यंत किंवा कम्प्युटर पर्यंत सिग्नल्स कसे पोहोचतात. मग ते काय सिंगल फायबर नसते, मग त्याच्यामध्ये तुम्हाला असे ऍम्प्लिफायर जोडावे लागतात की ज्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक ऑप्टिकल ऍम्प्लिफायर आहे, दुसरा सेमीकंडक्टर ऍम्प्लिफायर आहे. ऑप्टिकल ऍम्प्लिफायर काय करतं, डायरेक्टली लाईटलाच ऍम्प्लिफाय करतं. डायरेक्टली म्हणजे तुमचा जो प्रकाश येत असेल तो डायरेक्टली प्रकाशालाच प्रकाश ऍम्प्लिफाय करणार प्रकाशाच्या स्वरूपात, म्हणजे तो लाईटच देणार ह्याच्यातून आणि डायरेक्ट आउटपुट जाणार. सेमी कंडक्टर मध्ये फक्त थोडासा डिले होतो. डिले म्हणजे काय की ह्याला येताना तुमचा प्रकाश येणार, हा सेमी कंडक्टर ऍम्प्लिफायर पहिल्यांदा काय करणार, त्याला कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये करणार, परत त्याला ऍम्प्लिफिकेशन करणार आणि परत तो प्रकाशात रूपांतर करणार. म्हणजे इथं थोडा डिले होणार. ह्या ऑप्टिकल ऍम्प्लिफायर मध्ये काय होते, डिले काहीच होणार नाही. डायरेक्ट लाईट येणार ऑप्टिकल फायबर मधून, हा डायरेक्ट लाईट देऊन ऍम्प्लिफाय करणार आणि डायरेक्ट सिग्नल आउटपुटला देणार. हिथं प्रोसेस जरा लेंदी होते, जरा वेळानं काय होतं, लाईट येतं, परंतु हा सेमीकंडक्टर ऍम्प्लिफायर काय करतो, त्याला इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये पहिल्यांदा रूपांतर करते, नंतर परत ऍम्प्लिफिकेशन करतो आणि नंतर परत त्याला लाईट सिग्नल मध्ये रूपांतर करून मग पुढे ढकलतो. तर अशा पद्धतीनं दोन प्रकारचे ऍम्प्लिफायर्स आहेत. अजून काय काय करता येईल आपल्याला. आता ज्यावेळेला तुम्ही हे ऍम्प्लिफायर जोडता तर ते ऍम्प्लिफायर किती अंतरामध्ये असते, तर जवळपास 60 ते 120 किलोमीटरच्या अंतरापर्यंत, एक स्टँडर्ड असं नाहीये पण तरी सुद्धा 60 ते 120 किलोमीटरच्या अंतरापर्यंत तुम्हाला ऍम्प्लिफायर्स लागणार. तुम्हाला परफेक्ट आउटपुट पाहिजे असेल, कोणत्या प्रकारचं ऍट्युनेशन, कोणत्या प्रकारचं डिस्पर्शन नको असेल, तर तुम्हाला हे स्टँडर्ड पाळावं लागणार आहे. 60 किलोमीटर ते 120 किलोमीटर पर्यंत तुम्हाला ऍम्प्लिफायर्स इथं मध्ये असे वापरावं लागणार. म्हणजे इथं प्रकाश येणार फायबर ऑप्टिक मधनं, इथं ऍम्प्लिफायर वापरणार एक 60 किलोमीटरवर, परत एक 60 किलोमीटरवर दुसरा, परत एक 60 किलोमीटर मध्ये तिसरा. असे तुम्ही ऍम्प्लिफायर्स वापरले की लांब पल्ल्यापर्यंत तुम्ही फायबर्स टाकू शकता. किती लांब असते ते सुद्धा तुम्हाला आता बघायला मिळेल व्हिडिओच्या स्वरूपात. अजून बघू शकतो आपण हाऊ टू रिड्यूस लॉसेस इन ऑप्टिकल फायबर. एक 10-11 मुद्दे आहेत की ज्याच्यामधनं तुम्ही ते लॉसेस कमी करू शकता, ऍट्युनेशन पण कमी करू शकता आणि डिस्पर्शन पण सुद्धा कमी करू शकता. त्याच्यामध्ये पहिला बघूया, शक्य तितक्या समान गुणधर्मासह उच्च गुणवत्तेच्या केबल्सची जुळवून घेत असल्याचे सुनिश्चित करा. हे मी मगाचपासून सांगतोय की चांगल्या क्वालिटीचं केबल वापरलं पाहिजे, तरच तुमचा ऍट्युनेशन आणि डिस्पर्शन कोणत्या प्रकारचं होणार नाही. तेच मुद्दे इथे दिलेले आहेत. शक्य तेवढे पात्र कनेक्टर निवडा. जो कनेक्टर तुम्ही जोडणार आहात ते सुद्धा व्यवस्थित चांगल्या प्रतीचा पाहिजे. अंतर्भूत तोटा, आता इंटरनल तोटा किती असला पाहिजे बघा, 0.3 dB. तुमचा 0.3 dB फायबर ऑप्टिक मिळतानाच तुम्हाला त्याच्यावर स्पेसिफिकेशन दिलेलं असते, पेक्षा कमी, आणि अतिरिक्त तोटा किती असला पाहिजे, 0.2 dB पेक्षा कमी असावे, हे सुनिश्चित करा. तरच तुम्हाला ऍट्युनेशन मिळणार नाही आणि डिस्पर्शन सुद्धा मिळणार नाही. हे तुम्ही स्टँडर्ड ठेवलं तरच तुम्हाला आउटपुट व्यवस्थित मिळणार आहे. जोडांची संख्या कमी करण्यासाठी, कॉन्फिगर करण्यासाठी संपूर्ण डिस्कचा वापर करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जोडणी कमी करा. जास्तीत जास्त किती असलं पाहिजे बघा, सिंगल डिस्क असेल फायबर तो 500 मीटर पेक्षा जास्त असला पाहिजे. त्याच्यामध्ये आधी तुम्ही जोडणी घेतलं तरी चालेल. जोडणीसाठी स्प्लायसिंगचा वापर केला जातो.
चिपकवताना म्हणजेच तुमचा स्प्लायसिंग करताना प्रक्रिया आणि पर्यावरणाची आवश्यकता काटेकोरपणे पाळा. म्हणजे पर्यावरणास कुठलाही धोका होणार नाही या पद्धतीनं त्याला जोडणी केली पाहिजे, बांधणी केली पाहिजे. कनेक्टिंग जोडामध्ये उत्कृष्ट पॅच आणि बंद जोड्या असणे आवश्यक आहे, जेणेकरून प्रकाशाच्या गळतीस प्रतिबंध होईल. म्हणजे त्या फायबर मधून बाहेर प्रकाश जाणार नाही असं बंद करायला पाहिजे व्यवस्थित. कनेक्टर्सच्या स्वच्छतेची खात्री करा. मगाशीच बघितलं पॉलिश नसेल, ऑइली असेल तर त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याच प्रॉब्लेम्स येऊ शकतात, लॉसेस होऊ शकतात. बांधकामाच्या डिझाईन दरम्यान फायबर केबल घालण्यासाठी सर्वोत्तम मार्ग आणि पद्धती निवडा. म्हणजे प्रॉपर ही पाहिजे, व्यवस्थित खड्डा खंदून त्याच्यामध्ये पुरलं पाहिजे व्यवस्थित केबल्स. ते कसे पुरले जातात, समुद्राच्या खाली कसे असतात टाकलेले असतात. आता एक शेवटच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सुद्धा बघायला मिळेल, फायबर्स कसे टाकलेले असतात. गुणवत्तेसाठी योग्य संघाची निवड करा आणि बांधकाम करा. म्हणजे प्रॉपर तुमचं काय असलं पाहिजे, तुमचे क्वालिफाईड कन्स्ट्रक्शन वाले असले पाहिजे आणि त्याला गॅरंटी दिली पाहिजे. त्या पद्धतीनंच तो काय होणार आहे, तुमचं बांधकाम व्यवस्थित होणार आहे. संरक्षण कार्यास बळकट करा, विशेषतः विद्युलता संरक्षण, विद्युत संरक्षण, विरोध गंज आणि विरोधी यांत्रिक नुकसान, म्हणजे तो गंजणार नाही या पद्धतीने व्यवस्थित त्याला कन्स्ट्रक्शन करून व्यवस्थित जोडणी करायची आहे. आणि उच्च गुणवत्तेची उष्णता संकोचन योग्य ट्यूब वापरा. म्हणजे तो वितळणार नाही, समजा जास्त गरम झाला तरी तो वितळणार नाही, अशा उच्च गुणवत्तेचा ट्यूब वापरायचा आहे, फायबर ऑप्टिक वापरायचा आहे. असे काय 10-11 मुद्दे आहेत की हे तुम्ही ह्याचं पालन केलं तर तुम्हाला अट्युनेशन आणि डिस्पर्शन या दोन्ही तोटे, दोन्ही लॉसेस तुम्हाला कमी करता येतील. अशा पद्धतीने आपण फायबर ऑप्टिकचे लॉसेस बघितले, त्याचे प्रकार बघितले, त्याचे वेगवेगळे प्रकार बघितले आणि समजा त्याच्यातनं तुम्हाला कमी कशी करता येतील हे लॉसेस, तर ते सुद्धा एक थोड्या पद्धतीमध्ये काय मुद्दे क्लिअर केले. आता एक तुम्हाला व्हिडिओ दाखवतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल किंवा हे इंटरनेट कम्युनिकेशन कसं केलं जातं. तर ह्याच्यासाठी कसं आहे, प्रोटोकॉल्स आहेत. तर प्रोटोकॉल्स मध्ये TCP/IP आहे, नंतर HTTP आहे आणि RTP आहे. तर हे TCP/IP ट्रान्सपोर्ट डाटासाठी आहे, हे वेब ऍक्सेस साठी आहे आणि RTP लाईव्ह व्हिडिओ स्ट्रीमिंग अँड व्हॉइस कॉल साठी आहे.